भावनिक अस्थिरता, न्यूरोटिसिझम, चिंताग्रस्तता, बिग 5 या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व चाचणीमधला एक घटक. या घटकाचा स्कोर म्हणजे व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर. जोडीदारांपैकी कुणाचाही स्वभाव जर असा असेल, तर नात्यात असमाधान राहतं. गेल्या भागामध्ये आपण असा स्वभाव असणं म्हणजे काय, ते पाहिलं आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तो लगेच बघा. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक समुपदेशक आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जोडीदार जेव्हा भावनिकदृष्ट्या असतील असेल, म्हणजे न्यूरोटिसिझम स्कोर जर जास्त असेल, तर ती व्यक्ती असमाधानी असते, नाराज असते आणि खूप नकारात्मकतेकडे झुकलेली असते. त्याचे पडसाद अर्थातच वैवाहिक नात्यात उमटणारच. मग या तिढ्यातून मार्ग कसा काढायचा? एकमेकांसोबत वागायचं कसं? हे त्या दुसऱ्या जोडीदारालाही कळत नाही आणि ज्याचा स्कोर हाय आहे त्यालाही नाहीच कळत. त्याच्यामुळे सहजीवनाचा आनंद उपभोगता येत नाही. मग आता हा स्कोर जास्त आहे की नाही हे समजण्यासाठी बिग 5 किंवा निओ पी-आय ही टेस्ट करून बघता येतं. पण जर ते सहज शक्य नसेल, तर स्वभाव दोषांच्या त्या लक्षणावरून आपणही थोडासा अंदाज बांधूच शकतो. नकारात्मक भावनांचा अनुभव घेण्याची वृत्ती अधिक असणं, जे हातातून निसटलेलं आहे, त्याची खंत करत राहण्याची वृत्ती असणं, मनावर साधारण निराशेचं पांघरूण घातलेलं असणं, तर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर असू शकते. मग 10 गोष्टी चांगल्या झाल्या आणि 2 राहिल्या, तर त्या बरोबर 2 उगाळल्या जातात. मग त्या जोडीदाराला म्हणजे दुसऱ्या जोडीदाराला तो तिच्यावर प्रेम करतो आहे किंवा जे त्या नात्यामध्ये ती व्यक्ती आपल्याला आवडते आहे, असं सारखं पटवून द्यावं लागतं, प्रूफ करावं लागतं आणि असं असल्यामुळे तो जो दुसरा जोडीदार आहे, त्याला पण ज्याला एक वॉकिंग ऑन एक्शेल्स म्हणतो असंही असतं. मग तोही चिंताग्रस्त राहतो. मग अशा वेळेला एकमेकांसोबत वाद घालण्यापेक्षा जर आता लक्षात आलं, की आपला जोडीदार हा भावनिकदृष्ट्या अस्थिर असू शकतो, त्याच्यामुळे त्याचा स्वभाव जर वरखाली होत राहणार आहे, त्याच्या आपल्याकडून अवाजवी अपेक्षा राहणार आहे. मुख्य म्हणजे तो जोडीदार आपल्यावरती म्हणजे ज्याचा न्यूरोटिसिझम स्कोर जास्त आहे तो जोडीदार आपल्यावरती भावनिकदृष्ट्या अवलंबून राहणार आहे, याचा स्वीकार करायला हवा. आणि म्हणून आपण बरेचदा बघतो, की अनेक जोडीदार म्हणजे असे म्हणतात, की आमचा जोडीदार आम्हाला इमोशनली अवेलेबल नाही. कारण की तो त्यांच्यावरती इमोशनली डिपेंडंट असतो. मग अशा वेळेला वाद घालण्यापेक्षा त्या जोडीदारामध्ये म्हणजे ज्याचा स्कोर हाय आहे, त्या जोडीदारात बदल होण्याची वाट बघण्यापेक्षा आता आपण याच्यासोबत कसं वागायचं, जेणेकरून समस्या वाढणार नाही, हे ठरवता येईल. एकतर अशा स्वभावाच्या जोडीदाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्यावर लक्षात येतं, की ज्याचा असा हा न्यूरोटिसिझम स्कोर हाय आहे, तो जोडीदार मॅनिप्युलेटिव्ह नाही. तो मुद्दाम वाद घालत नाही. तर त्याला आपल्या प्रेमाबाबत असुरक्षितता वाटत असते. आपण या नात्यात एकटं तर पडणार नाही ना, याची भीती असते. आणि त्याच्या आधीच्या अनुभवांमुळे त्याला खूप चिंताग्रस्त वाटत असतं. कारण खोलवर मनामध्ये काही कारणास्तव लोकांचा राग असतो. स्वतःला मिळालं नाही त्याचं दुःख असतं आणि म्हणून ती ओव्हरऑल निगेटिव्हिटी असते. पण त्यामुळेच म्हणजे असं आपल्याला जेव्हा लक्षात येतं, तेव्हा कळतं, की नात्यामध्ये असमाधान का आहे? तेव्हा हेही लक्षात येतं, की या जोडीदाराचं असं वागणं आपण पर्सनली घ्यायचं नाही. म्हणजे जेव्हा तो असं जर आपल्याला काही म्हणत असेल, तर ते आपल्यामुळे नाही, तर त्याचा तसा स्वभाव आहे म्हणून. मग आता जर आपला जोडीदार भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल, तर त्याच्यासोबत फक्त प्रेमाने आणि मायेनेच संवाद साधता येतो किंवा साधायला पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही त्याच्यासोबत आहात, हा विश्वास द्यावा लागतो. मग त्याच्यासाठी संयम, सहनशीलता वाढवावी लागते. वाद होत असतील तेव्हा आपल्याकडून शब्दाला शब्द वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या जोडीदारावरती टीका करणं हे तर अगदी टाळावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा जोडीदार जेव्हा भावनिकदृष्ट्या अस्थिर आहे, तेव्हा भावनिक जेव्हा तो असतो, तेव्हा त्याला लॉजिक लावून गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करायचा नाही. स्वतःच्या वागण्याचा बचाव करायचा नाही किंवा माझं कसं चुकलं नाही, ह्याचं वारंवार स्पष्टीकरण द्यायचं नाही. मला काही सांगू नको, मला यात काही बोलायचं नाही, मला ऐकून घ्यायचं नाही, असं म्हणत पळवाट काढू नये किंवा तू खूप डिमांडिंग आहेस असं म्हणू नये. आणि सगळ्यात वाईट म्हणजे भांडणं सुरू असताना, "सोडून दे मग, होऊ दे सेपरेट" अशा धमक्या देणं,
हेही टाळावं लागेल. कारण भावनेच्या इन्फ्लुअन्समधलं त्यांचं ते वागणं किंवा विचार चूक असले, तरी त्यांना होणारा मानसिक त्रास हा खरा असतो. म्हणजे मानसिक त्रास पण चुकीचा आहे असं नाही. तो होतच असतो त्यांना. मग अशा वेळेला त्यांच्यासोबत वागायचं कसं? तर समजा एखाद वेळी ऑफिसमधून संपल्यावर त्यांना पिकअप करायचं तुम्ही विसरलात, की त्यांचं ऑफिस संपल्यावर तुम्ही त्यांना पिकअप करणार आहे आणि तुम्ही विसरला किंवा ते नाही झालं. साहजिकच आल्यावर त्यांचा आउटबर्स्ट होणार. म्हणजे मग ते एकतर तुम्हाला खूप बोलणार किंवा अबोला धरणार. अशा वेळी, "आज मी तुला ऑफिसमधून पिकअप करण्यासाठी विसरलो, म्हणून तुला माझा राग येणं स्वाभाविक आहे. पण तू त्याच्यासाठी माझ्याशी अबोला धरला याचं मला वाईट वाटलं." म्हणजे नेमकी आपली भावना काय आहे हेही कळेल. त्याच्या भावनेलाही ॲड्रेस केला जाईल. तसंच वाद सुरू असताना तिथून निघून जाण्यापेक्षा, आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा, या विषयावर मलाही बोलायचं आहे. पण जेव्हा तुझा आवाज चढतो तेव्हा मला योग्य वाटत नाही बोलायला. तुला नेमकं काय हवं आहे आणि का हवं आहे? हे जर तू मला शांतपणे सांगितलं, तर मला पण विचार करायला वेळ मिळेल. असं सौम्यपणे आणि ठामपणे सांगावं लागेल. कारण दोघंही जर अस्थिर असतील, म्हणजे फायर प्लस फायर, बिग फायर असंच होणार ना ते. त्या भावनिक जोडीदाराचे साधारण अपसेट होण्याचे जे विषय आहेत, त्याचं निरीक्षण करून शक्यतो म्हणजे त्यांचे ट्रिगर पॉइंट्स जे आहेत त्याचं निरीक्षण करून शक्यतो ते विषय टाळणं हे योग्य. कारण त्यांनी वादाचे प्रसंग कमी होतात. म्हणजे वाद होऊ शकतात, पण 10 वेळा होण्याच्या ऐवजी 4 वेळा होतील. आणि तसंच आपल्याही वादाला वाद घालण्याच्या स्वभावाला आळा घातला जाईल. आता कोणी म्हणेल, की इतकी उठाठेव करण्यापेक्षा वेगळं होणं उत्तम नाही का? पण नाही. कारण अशाही व्यक्तीसोबत अतिशय सुखाचा संसार होऊ शकतो. कारण या व्यक्ती खरं तर प्रेमळ असतात. बहुतेक त्यांना प्रेम आणि आपल्या जोडीदाराकडनं प्रेमाची शाश्वती एवढंच हवं असतं. म्हणजे जोडीदाराकडून झालेल्या छोट्याशा एखाद्या प्रेमळ कृतीनेही त्यांना खूप छान वाटतं. मग त्या जोडीदाराला ॲप्रिशिएट करणं, त्याच्या वागण्याचं, त्यांनी केलेल्या कामाचं, छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुक करणं, हे प्रयत्न दुसऱ्या जोडीदाराने करणं आवश्यक आहे. तुम्हाला तो ज्याचा स्कोर हाय आहे, तो जोडीदार तुम्हाला आवडतो आहे, तुम्हाला तो हवा आहे, तो त्याच्यावर प्रेम करण्यासारखा आहे, असा संदेश म्हणजे ती व्यक्ती म्हणजे ज्याचा तो स्कोर हाय आहे, तो जोडीदार तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. एवढंच त्या जोडीदाराला हवं असतं. म्हणजे हा संदेश त्याला हवा असतो. कारण की त्या व्यक्तीने ज्याचा स्कोर हाय आहे, त्या व्यक्तीला स्वतःबाबत असलेलं लो वर्थ, लो फीलिंग किंवा ज्याला एक फिअर ऑफ अबॅन्डनमेंट म्हणतात. अशामुळे ती व्यक्ती इन्सिक्युअर असते. म्हणजे तू मला आवडतो किंवा आवडते, तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. एवढं जरी या व्यक्तीसोबत पोचतं केलं ना, तरी ती व्यक्ती शांत होईल. कदाचित न्यूरॉटिक व्यक्तीच्या जोडीदाराने असा अनुभव घेतला असेल, की कधी नाराज असलेल्या, अबोला धरलेल्या आपल्या ह्या जोडीदारासाठी जर तुम्ही कधी ऑफिसमधून छोटंसं एखादं गुलाबाचं फूल जरी आणलं ना, तरी त्यांच्या मूडमध्ये किती फरक पडतो ह्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. आपल्या जोडीदारासाठी इतकं छोटंसं हे नक्कीच करता येईल नाही का? या नात्यामध्ये असमाधानाची तीव्रता कधी वाढते? तर जेव्हा न्यूरॉटिक जोडीदार हा अव्हॉइडंट असेल. म्हणजे कदाचित ते नावं थोडी टेक्निकल वाटतील, पण अगदी स्पष्ट आहेत ती, की जर न्यूरॉटिक स्कोर जास्त आहे म्हणजे भावनिक अस्थिरता जास्त आहे. तर याला सतत अश्युरन्स हवा प्रेमाचा आणि याच्या वेळेला जोडीदार हा अव्हॉइडंट आहे, म्हणजे टाळणार आहे. म्हणजे मी माझ्याकडनं काहीही एफर्ट्स घेणार नाही. अलिप्त राहून गोष्टी टाळणारा असेल, आपल्या अंगाला काही धक्का न लावून देणारा असेल किंवा मला नाही तुझ्या फालतू अपेक्षा पूर्ण करायला वेळ असं म्हणणारा असेल किंवा या भावना-बिवनाची सगळी नाटकं आहेत तुझी, असं म्हणणारा असेल, तर मात्र दोघांची जुगलबंदी रंगलीच म्हणून समजा. तेव्हा तुमचा जोडीदार जर न्यूरॉटिक असेल, नात्यात असमाधान असेल आणि आता नात्याला छान करायचं असेल, तर आपण अव्हॉइडंट तर नाही ना, हेही बघा. आणि जर असला, तर जोडीदार बदलण्याची वाट बघण्यापेक्षा आपण थोडेसे प्रयत्न करूया. कारण ते प्रयत्न फार काही कठीण नाहीत. इच्छा असण्याचीच फक्त गरज आहे. खरं ना? तेव्हा आजचा एपिसोड तुम्हाला रिलेट झाला का? तुमचा जोडीदार जर असा खूप तुम्हाला भावनिकदृष्ट्या अस्थिर वाटत असेल, तर तुमचे अनुभव काय आहेत? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल, तर काय करायचं? याच्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.